पण कार्य आहेच ना. आम्ही निष्ठावंत आहेत, विकत घेतलेली नाही. आम्ही आमचा पूर्णपणे लढा देणार आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जिंकून देणार शेवटपर्यंत. आणि आम्ही आज तर भगवा जल्लोष केलाय, त्याच्यामुळे ती लोक अजूनच घाबरली असतील आता बघूनच आम्हाला सगळं. मी एखाद्या महिलेला पैसे देऊन लाडकी बहीण हा कशासाठी आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या पाठीमागे स्वार्थ आहे. 1500 रुपयात काय करणार? 1500 आता 400 रुपयाचा सिलेंडर होता, आता किती झाले त्याची किंमत बघा तुम्ही. प्रत्येक भाज्यांचे सगळ्याचे किती पैसे झाले. शाळा विकल्यात, जे आजची मुलं उद्याचं भविष्य आपण बोलतोय, शाळा विकल्यात. मग काय भविष्य काय आहे सांगा. आणि कसला विकास तुम्ही करताय? तुम्ही शाळा, सगळ्या कंपन्या विकल्यात. आजची मुलं, तुमच्यासारखी मुलं आहेत का तुम्हाला नोकऱ्या? हे पण बघायला पाहिजे ना. नुसते 1500 रुपये दिले आणि लाडक्या बहिणीने आम्हाला निवडून द्या, हे बरोबर आहे का? brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सध्या आम्ही प्रभादेवीमध्ये आहोत आणि ठाकरेंचा गड मानला जातो. इथे थोड्या वेळात उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहेत आणि या शाखा कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. वॉर्ड क्रमांक 194 आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या शिवसैनिक आहेत आणि यांचा साड्यांचा रंग बघितला तर त्या पूर्ण भगवामय झालेल्या आहेत. ठरवून त्यांनी कदाचित हा जो पेहराव आहे तो केलेला आहे. त्यामुळे काय नेमकं उत्साह आहे त्यांच्यामध्ये सगळं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यांचा एकसारखा रंग दिसतोय. उद्धव ठाकरे येणारे म्हणून एक भगव्याची ताकद दाखवत आहे. भगव्याची ताकदच दाखवतो आम्ही, कारण आम्हाला खूप आनंद वाटते आमचा नेता इथे शाखेत येतो. पण इथं भगव्याची ताकद दाखवते. पण आता तिकडे भाजप पण आहे ना, ते म्हणते की हे उद्धव ठाकरे तर मुस्लिमांचं लांगून चालून करतात. ते आता उद्धव सेना झालेली आहे. आमचे उद्धव साहेब मराठी माणसाचाच उद्धार करतील आणि त्यांचाच उद्धार होईल. काय वाटतं उत्साह? तुम्ही सगळे एकत्र तयार होऊन आलेले आहेत, कसा उत्साह आहे तुम्ही? आम्हाला छान वाटतं इथे, म्हणजे उत्सव वाटतं. म्हणजे आम्ही पूर्वीपासून शिवसैनिक होतो आणि शिवसैनिकच राहणार, दुसऱ्या पक्षात पुढे जाणारही नाही आणि आमचा पक्ष निवडून येणारच 100%. पण इथे तर आधी नगरसेवक ते एकनाथ शिंदेसोबत आहेत. ते असू दे ना. बाजी आम्ही मारलेली होती, आता 25% आहे ती पण बाजी आम्ही मारणारच. पण एकनाथ शिंदेत ना समोर, आता त्यांचं तर नगरसेवक नाही. आधी पण ते होते आमच्या समोर, तरी पण मारले आमच्याकडे कोणी नसताना पण. त्यांचा मुलगा तर तिथे आधी नगरसेवक पण होते ना. ते त्यांचं कार्य काय, आम्ही पण होतो तेव्हा ना त्यांच्या बरोबर. आमचं पण कार्य आहेच ना. आम्ही निष्ठावंत आहेत, विकत घेतलेली नाही माणसं. आता एकनाथ शिंदे म्हणतात ना लाडक्या बहिणीत माझ्या, ते 1500 रुपये पण देतात. आम्ही नाही घेत. आम्ही फॉर्म पण नाही भरलेत. पण नाही भरले. नाही भरले आम्ही. मग काय वाटतं? चांगलीच योजना आहे ना, महिलांना 1500 रुपये देतात. पण ज्यांना मिळते त्यांनाच मिळते, गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांना नाही मिळत आहे, फक्त सामान्य लोकांनाच मिळते आहे. आम्हाला कुठे मिळते? आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर नाही. मग सगळ्यांना सरसकट द्यायला पाहिजे होतं ना, म्हणून आम्ही फॉर्म भरले. आणि आम्ही उद्धव साहेबांच्या ह्याच्यात आहेत त्याच्यामुळे आम्ही फॉर्म नाही भरले. पण काय वाटतं आता? हे तर म्हणते फॉर्म नाही भरला, पण योजना तर चांगली ना. त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांचा किती लोकांना हे केलं, वगळले. आधी देताना सरसकट दिली, कोणाचा काही विचार केला नाही, सगळ्यांना फॉर्म दिले. आणि आता किती कमी केले. आता कोणाच्या विधवांचे नाही धड, कोणाला पैसे भेटत पण नाही. आता ते 2100 रुपये देणार आहेत ना पुढे जाऊन. देतील तेव्हा ना, तोंडाच्या बाबा आता निवडणुका झाल्यावर समजेल. काय वाटतं? चांगली योजना आहे ना, आता त्याच्यावर प्रचार करतात. आम्हीच जिंकणार आणि आम्हीच म्हणजे निवडून येणार. पण मग तुम्ही एकनाथ शिंदे लाडक्या बहिणी नाही का? नाही लाडक्या बहिणी नाही. काय वाटतं? आज सगळे आता उद्धव ठाकरे येत आहेत, तुम्ही सगळे तयार होऊन पण आलेला आहात. इथे समोर एकनाथ शिंदेचा सुद्धा पक्ष आहे, लढत तर होणार आहे, मराठी मतं विभागली जाणार आहे. तुम्ही कसं लढा देणार त्याला? आम्ही आमचा पूर्णपणे लढा देणार आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जिंकून देणार शेवटपर्यंत. आणि आम्ही आज तर भगवा जल्लोष केलाय, त्याच्यामुळे ती लोक अजूनच घाबरली असतील आता बघूनच आम्हाला सगळं. पण मग ती योजना तर चांगली आहे ना, लाडकी बहीण महिलांना सगळे पैसे येतात, एक प्रकारे त्यांना मदत करतात. पण उपयोग काय? सगळीकडनं महागाई वाढवतात, एकीकडनं पैसे देतात, त्याचा उपयोगच नाही ना. काय महागाई तर आहेच. तुम्ही घेता? तुम्ही आहे का योजनेमध्ये? नाहीये. तुमच्या नातेवाईक कोणी काय? हा, त्यांनी घेतलेत. त्यांनी घेतलेली चांगली ते तर आपले स्वतःचे पैसे आहेत, त्यांनी त्यांच्या खिशातले पैसे दिलेले नाहीयेत. ते आमचेच पैसे आहेत, आम्हालाच परत रिटर्न देत आहेत. काय वाटतं? हे तर म्हणतात की आमचेच पैसे परत देत आहेत. योजना एकनाथ शिंदे म्हणतात मी सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहे. अहो, तुम्हाला पहिली गोष्ट, हे पैसे वाटणं जो प्रकार आहे ना, हा पूर्णतः चुकीचा आहे. टॅक्स पेयर जे पैसे भरतात ना, ते विकासासाठी भरतात. तुम्ही एखाद्या महिलेला पैसे देऊन लाडकी बहीण हा कशासाठी आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या पाठीमागे स्वार्थ आहे. 1500 रुपयात काय करणार? 1500 आता 400 रुपयाचा सिलेंडर होता, आता किती झाले त्याची किंमत बघा तुम्ही.
प्रत्येक भाज्यांचे सगळ्याचे किती पैसे झाले? शाळा विकल्यात. जे आजची मुलं उद्याचं भविष्य आपण बोलतोय, शाळा विकल्यात. मग काय भविष्य काय आहे सांगा? आणि कसला विकास तुम्ही करताय? तुम्ही शाळा, सगळ्या कंपन्या विकल्यात. आजची मुलं, तुमच्यासारखी मुलं आहेत का तुम्हाला नोकऱ्या? हे पण बघायला पाहिजे ना. नुसते 1500 रुपये दिले आणि लाडक्या बहिणीने आम्हाला निवडून द्या, हे बरोबर आहे का? कुठलाही एज्युकेटेड माणूस सांगेल तुम्हाला की ही पूर्णतः चुकीची प्रथा आहे. ही पूर्ण. ते म्हणतात ज्या महिला बाबा घर काम करतात, त्यांचं उत्पन्न कमी, त्यांच्यासाठी देतात ना. हो, पण तुम्ही त्यांना काम द्या ना, हाताला काम द्या ना. घरी बसून असं होत नाही. तुम्हाला किती घरी बसून दिलं ना, तुम्ही आळशी व्हाल. आणि असं तुम्हाला आळशी व्हायचं आहे का? आम्हाला कोणालाच आळशी व्हायचं नाही. आम्हाला तुम्ही काम द्या, हाताला काम द्या तुम्ही, आणि मग बघा आम्ही काय करतो ते. आम्हाला तुमचे 1600 नको, आम्ही तुम्हाला टॅक्स भरतो. आम्हाला तुमचे फुकट. आता एकनाथ शिंदे म्हणतात ना, तुमच्याकडे कार्यकर्ते कुठे आहेत, प्रचाराला पण दिसत नाहीत, ते शिल्लक सेना म्हणतात तुम्हाला, कोणाला? उद्धव ठाकरेंच्या पक्षाला. अहो, हे पळून गेलेली लोक पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी पळून गेलेली लोक आहेत. हे आता ते सांगतात तुम्ही इथे होते, तुम्ही काय करत होते, आणि आता तुम्ही कुठे आहात? हे कोणामुळे आहात तुम्ही? कोणामुळे आहात ते त्यांनी सांगायला पाहिजे ना. म्हणतात की कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ना सगळे. पण मग आम्ही कोण आहोत? आम्ही कार्यकर्तेच आहोत ना. मग आम्ही काय करतो कार्य? तुम्हाला कोणी मोठं केलं? आम्ही मोठं केलंय. आम्ही किती वर्ष इथे कार्य करतोय. तुम्ही तुमचे कार्यकर्ते तुमच्या पैशासाठी गेले असतील तर आय डोंट नो, पण इकडे आम्ही जे काय एकनिष्ठेने आम्ही सगळे जे आहेत ना, हे सगळे निष्ठावान आहेत. आम्ही तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवरती जगणारे कार्यकर्ते नाहीये. आता दोघं भाऊ एकत्र आले, ते काय म्हणतात बघा, मुंबई महानगरपालिका म्हणून एकत्र आले, या आधी बरोबर एकत्र नाही आले. 20 वर्षांनी आठवलं का एकत्र यायचं? अहो, आता काळाची गरज आहे ती का एकत्र. आता तुम्ही लोक पण त्यांच्यावरती पण काहीतरी झालं असेल, पण ते पक्ष फसवून गेलेले नाहीयेत. त्यांनी स्वतःचा कायदेशीर पक्ष स्थापन करून गेले. तुम्ही लोक मिंदेगिरी केली आणि तुम्ही पळून गेलेलात, असं त्यांनी पाठ दाखवलेली नाहीये. आणि भाऊ कधी आजचा उद्या आपल्या घरातलं, ते म्हटले बीएमसीचा मलिदा दिसला ना, तिकडे पैसे आहेत. हे पूर्णतः चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण मलिदा हा बघा 92,000 कोटीचा ठेवी ह्याच्यामध्ये होत्या बीएमसी मध्ये. आता त्या 92,000 कोटींच्या ठेवी पूर्णतः रिकामी करून 2,500 कोटींचं कर्ज केलं फक्त 2 वर्षामध्ये. आणि एवढ्या वर्षामध्ये ह्या लोकांनी तेवढे हे केलेली आहे. आणि मग त्याचं काय उत्तर द्याल तुम्ही? ते बघा, आता ते काय म्हणतात, दोघं भाऊ एकत्र आले, पण हे मुंबई महानगरपालिकेमधले पैसे खाण्यासाठी एकत्र आलेले. हा त्यांचा गैरसमज आहे. कारण मराठी माणूस आहे म्हटल्यावर ते ऍक्च्युली मराठी माणसाला पुढे येऊन देतच नाहीये. आज इकडे बघाल तर प्रत्येक ठिकाणी गुजरात्यांचं चाललंय, पण गुजरात्यांचं का मुंबई ही मराठ्यांची आहे, त्याच्यामुळे त्या लोकांना गुजरात्यांना पुढे घालायचंय. यासाठी हे खूप गेम चालू आहेत सगळे त्यांचे. बाकी काय वाटतं, दोघ भाऊ एकत्र आलेत, आता दोघं एकत्र प्रचारात पण दिसणार का सगळे कार्यकर्ते? हो, दिसणार ना. पण आम्हाला मनसेचे दिसत नाही आता कोणी इथे. आलेत आहेत अजून महिला येत आहेत. मनसे एकत्र येणार. हो येणार. संतोष धुरींना पाहिजे होती ना इकडची तिकीट, तर ती मिळाली नाही, नाराज होते थोडेसे. थोडीफार नाराजगी चालतेच. हे आता हे वाटल्यावर थोडंफार होतं. वाढ आहे ना, तो शिवसेनेचा आहे, बालेकिल्ला. त्यामुळे कसं तो वाढ त्यांना कसं एकदम म्हणजे हे नाहीये, आमची सवय नाहीये त्या लोकांना. कारण आता बरेच वर्ष संतोष धुरी आता राज ठाकरेंसोबत पहिल्यापासून आहेत, ते निष्ठावंत आहेत, ते पण निष्ठावंत आहेत ना. निष्ठावंत आहे, आम्हाला माहित आहे. पण आता आम्ही कार्य करत ह्या वॉर्डमध्ये आहोत ना, तर त्यांना ते वेगळं आम्हाला वेगळं वाटणार ते, कारण ते वेगळे आहेत ना. असं बाकी आम्हाला त्यांच्यावर काही हे नाहीये. शेवटचा प्रश्न, संतोष धुरी पण इच्छुक होते, ते पण निष्ठावंत आहेत, त्यांचं कसं करायचं? हे बघा, प्रत्येक जण निष्ठावंत आहेत. तुम्ही 10 इच्छुक असेल तर 10 जणांना नाही देऊ शकत. अंडरस्टँडिंग मध्ये जे काय आहे तेच, आणि तिथून आम्हाला जो आदेश येणार त्या आदेशाचं आम्ही पालन करणार. आता त्यांना इथे नाही, पण त्यांना 192 मध्ये त्यांची सीट दिलेली आहे तिकडे, त्याच्यामुळे ते ऍडजस्ट केलेलं आहे. असं नाही आहे की इकडे आणि तिकडे, इकडे पण मनसे तिकडे पण मनसे, त्यांनी पण ऍडजस्ट केलं आणि शिवसेनेने पण ऍडजस्ट केलेलं आहे. पण सगळं झालेलं आहे. ठीक आहे, बघूयात आता. खरं तर थँक्यू आमच्यासोबत बोलल्याबद्दल. उद्धव ठाकरे येतात थोड्या वेळात, आणि आता त्यांचं स्वागत सुद्धा होईल या शाखेमध्ये. उद्धव ठाकरे खरं तर शाखा भेटी देऊन एक प्रकारे जे त्यांचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जा द्यायचं काम करतात, आणि हाच एक प्रयोग इथे येतोय. हे सगळे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पक्षाचे आपण बघितलं तर सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, आणि ते इथे आलेले आहेत. या शाखेचं सुद्धा उद्घाटन आता होईल या निवडणूक कार्यालयाचं, आणि त्यानंतर पुढच्या शाखेला सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.
कॅमेरा पर्सन राजू रेवणकरसह मी राहुल गायकवाड, प्रभादेवी, मुंबई.